शॉर्ट सर्किट ठरले घातक। बेटावतमध्ये आगीने घेतला रौद्र अवतार, एका ठिणगीने उडवला हाहाकार। वृद्धेचा आक्रोश, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान। फळबाग जळाली, संसार राख झाला, बेटावत परिसर हादरला। वाऱ्याच्या वेगाने भडकली आग, बेटावतमध्ये फळझाडे व झोपडी भस्मसात। शिंदखेडा तालुक्यातील बेटावत अजंदे मार्गावर दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने परिसरात मोठी खळबळ उडाली। अरिहंत एक्वा समोरील विद्युत पोलवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सुरुवातीला आगीचे प्रमाण कमी असले तरी वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत परिसर व्यापला। या आगीने रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूस सपाट्याने फैलावत सुनील जैन यांच्या फळबागेत प्रवेश केला। यात आंबा, जांभूळ, पेरू, सीताफळ यासह विविध फळझाडे जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान आगीने शेजारील इंडियन ऑइल कंपनीच्या किसान सेवा केंद्राच्या पेट्रोल पंपापर्यंत धडक दिल्याने मोठा अनर्थ होण्याची भीती निर्माण झाली होती। मात्र पंपावरील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न केल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। या आगीत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेली कैलास स्टील यांची झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली। घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला असून या आगीत झोपडीसह आयुष्यभराची कमाई जळून राख झाल्याने वृद्ध महिला हंबरडा फोडत रडू लागली होती। तिचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते। आग नियंत्रणात आणण्यासाठी वाघोदे येथील जिंदाल पॉवर प्लांटच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने दाखल झाली। मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने एका गाडीने ती नियंत्रणात येणे शक्य नव्हते। त्यामुळे बेटावत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने अमळनेर, दोंडाईच्या, धुळे, शिंदखेडा, शिरपूर तसेच अल्ट्राटेक सिमेंट वाघोदे प्लांट येथून अतिरिक्त अग्निशमन गाड्या बोलावण्यात आल्या। सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। प्रतिनिधी हरीश माळी, JBTV न्यूज, बेटावत, धुळे। तुमनं पोरगा होता का? हा, कैलास ना, तुमनं नाव काय? कसं आहे, कपडा कुडा पडायचं बैगत का? असं आहे का? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।